आपल्या सर्वांचा मानबिंदू साहेबराव पवार यांचं आगमन झालेलं आहे। टाळ्या 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 टाळ्या। आप आए बाहर आई। वेलकम वेलकम वेलकम। अखाड़ा सी 48 kg वुमेन्स गौरी पाटील महाराष्ट्र। आपल्याकडे पाहुणे येणार आखाडे आहे, पाहुणे पुढे बसणार आहे, तुम्ही मागे बसा। अखाड़ा 2 के सगळे ऊपर सुगंधा बाल यूपी। पहिली लाईन फक्त पाहुण्यांच्याकडे आहे। चला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके या महाराष्ट्राचे भूषण आणि या महाराष्ट्राचे वैभव साहेबराव पवार भाऊंचं आगमन झालेलं आहे। थै 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 बस असं मैदान सातारा। अनिरुद्ध कुमार दिल्ली के पहलवान जो लाल जांघिया में दिल्ली का प्रतिनिधित्व करेंगे और मनप्रीत सिंह जो दिल्ली के हैं वो नीले कलर की जांघिया में प्रतिनिधित्व करेंगे। आणि कुस्ती लावण्यासाठी क्रीडा महर्षी पहलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शुभ हस्ते या सत्राची हिंद केसरी गटाची कुस्ती लागते आणि स्पर्धेला प्रारंभ होतोय। एक ऐतिहासिक कुस्ती स्पर्धा। भाऊ ओके, हा इकडेच बघा। त्यांच्या सभेत सर्व भाऊंचे शिष्य आखाड्यावरती उपस्थित आहे आणि कुस्तीला प्रारंभ होतोय। महिलांनी इकडे बसा प्लीज। महिला या स्टेजवर महिला ए फोटोग्राफर हा आयोजक महिलांना सांगा आपली इकडे स्टेज केली, उभं राहत नुसतं बघत बसू नका। आमच्या महिला भगिनींसाठी स्वतंत्र असं व्यासपीठ आहे। विनंती आहे महिला भगिनींना आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। अनिरुद्ध कुमार जो महाबली सतपाल के शिष्य है और मनप्रीत दिल्ली के पहलवान। मेन स्टेजच्या मागे बसू नका, तुमची तिकडे सोय केलेली आहे, तिकडे बसा। इथं फक्त पाहुणे बसणार आहेत, प्लीज माझी विनंती आहे इथं बसू नका, समोर बसा। तुम्हाला पब्लिकला तिथे केलेले बसायचे घ्या, कोणतं तुम्ही तिकडे बसून घ्या। 48 किलो कुस्तीला प्रारंभ होतोय। एक मिनिट फक्त सगळे माईक लक्षात ठेवा। आखाड्यावरती जे मोबाईल हातात घेऊन जे स्वयंसेवक उभे सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी एक स्टेजवर बसून घ्यायचं किंवा आखाड्यांच्या खाली येऊन बसून घ्यायचंय। खाली या तुम्ही, आखाड्यावरचे सगळे साईडला या। रील्स मेकर, रील्स बनवणारे त्यांनी सुद्धा शूट खालूनच घ्यायचा आहे। कुस्त्या फार चांगल्या आहेत। हेलो 55 kg आखाड़ा क्रमांक 1 पे शुभम दिल्ली, अभिषेक केरला, अहमद केरला, चलो ब्लू पट्टी। 48 kg गर्ल्स रील्स मेकर खाली बसून घ्या सगळे, वर त्या कुस्तीच्या बसल्या। नेक्स्ट बाउट कल्पना दिल्ली, पायल परमान गुजरात। नेक्स्ट बाउट अनुष्का हरे महाराष्ट्र वर्सेस अनु हरियाणा। नेक्स्ट बाउट देवाकानंद आंध्र प्रदेश वर्सेस इंदू चौधरी यूपी। तैयार रहिए। अखाड़ा सी पे मागच्या साईडला एक टेबल आहे का इथं कोणाला थांबू नका, साईडला आली। हॅलो शुभम दिल्ली रेड। शुभम प्रेक्षकांना मला सांगायचंय आज संध्याकाळी हिंद केसरीच्या 24 कुस्त्या होतील। 24
16 कुस्त्या आता होतील. त्याच्यानंतर 8 कुस्त्या क्वार्टर फायनल होईल. अहमद सोहेल केरला ब्लू, शुभम रेड में आना है. रेड और ब्लू ही चाहिए, दूसरे कलर की जैंग पॉइंट की मत आ जाइए पहलवान जी. गौरी पाटील आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. आखाडा 2 वरती अहमद केरला ब्लू. गौरी पाटील महाराष्ट्र वर्सेस सुगंधा पाल यूपी ब्लू. फर्स्ट कॉल. खचाखच मैदान भरलेलं आहे. आताची लागलेली कुस्ती ही हिंद केसरी मधली सर्वोच्च कुस्ती आहे. प्रेक्षकांनी याचा आनंद घ्यावा. कुस्ती शौकीनांचा मेळा सातारा नगरीमध्ये भरलेला आहे. सगळ्यांच्या पायवाटा सातारा नगरीकडे लागलेला आहे. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. अनिरुद्ध वर्सेस मनप्री, भारतातले 2 टॉपचे पैलवान. दिल्ली विरुद्ध दिल्ली ऐसा मुकाबला अखाड़ा 2 के ऊपर जारी है. अतिशय तगड्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. गौरी फर्स्ट पाटील ओवर. दोन्ही पैलवान आक्रमक झालेले आहेत. अहमद सोहेल केरला ब्लू. फर्स्ट शाबास. ओवर. निकाल काढण्याचा प्रयत्न होता अनिरुद्धचा. शाबास. आणि इकडं 2 गुणाची कमाई. अतिशय तगड़ी कुश्ती. इस कुश्ती के बाद एमडी मुदस्सिर खान एमपी रेड कलर के जांघे में पहलवान तैयार है. बहादुर खान जम्मू एंड कश्मीर नीले कलर के जांघे में पहलवान तैयार है. उसके बाद गोपाल यादव वर्सेस बिपिन बिहारी बिहार पहलवान तैयार है. अवघी दुमदुमली सातारा नगरी. सेकंड कॉल. केविडाची पकड घेतलेली आहे. सुंदर आणि कब्जा घेतलेला आहे. केरला टीम मैनेजर, आपने खिलाड़ी को भेज दिए. केरला टीम मैनेजर अखाड़ा क्रमांक 1 पे. यहाँ पे अरुण जी दुबे उपस्थित है. आपका बहुत स्वागत है. यहाँ पे एक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर अत्यंत सुंदर क्षण टिपायचं काम या हिंद केसरी स्पर्धेमध्ये करतात. मोठमोठ्या मैदानाला असतात. वारणानगर, हैदराबाद, पुणे, दिल्ली असे अरुण जी दुबे यहाँ पे उपस्थित है. आपका बहुत स्वागत है. यहाँ पे मुख्य संयोजक सुधीर भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. बहुत ही बढ़िया मुकाबला अखाड़ा 2 के ऊपर जारी है. अभिलेष तेलंगाना रेड में आ जाइए. रोहित पाटिल महाराष्ट्र ब्लू. अभिलेष तेलंगाना रेड. फर्स्ट कॉल. स्क्रीनच्या तिथं शेजारी उभं राहिल्यामुळं बऱ्याच वायरिंग तिथं डिस्टर्ब होत आहे. ती स्क्रीन त्यामुळं 2 वेळा बंद चालू झालेली आहे. अभिलाष तेलंगाना 8-0 ऐसा स्कोर है अभी. रोहित पाटील महाराष्ट्र. अरे मुलींची एक तगडी लढत आखाडा 3 वरती चालू आहे. तर इकडे आखाडा 1 वरती एक तगडी कुस्ती छोट्या गटातली चालू आहे. तर आखाडा 2 वरती हिंद केसरी गटाची लढत चालू आहे. देशाचा नवा हिंद केसरी कोण होणार? हिंद केसरीची गदा महाराष्ट्रामध्ये राहणार का कोण उत्तर भारतामधला एखादा पैलवान नवा हिंद केसरी या देशाला मिळणार? याचा फैसला आज आणि उद्या लागणार आहे. देशातले अनेक टॉपचे पैलवान या स्पर्धेच्या माध्यमातून आपला धक्का आजमावत आहेत.
महाराष्ट्र केसरी जसा महाराष्ट्रातील पैलवानांचा कुंभमेळा असतो तसा हिंद केसरी हा देशातील पैलवानांचा कुंभ या स्पर्धेच्या निमित्तानं या देशातील पैलवानांवरती करण्याचा प्रयत्न राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या माध्यमातून चालू आहे. अखाडा क्रमांक 1 वरती तेलंगणा वर्सेस महाराष्ट्र एकासे खणखण एक कुस्ती आलेली आहे. सूचना देत आहेत कुस्ती करा. निपक्षपातीपणे न्यायदानाचं काम करणारे सर्व रेफरी शाबाश. और एक ही रिपोर्ट लगाई थी यहाँ पे सिंगल लेग अटैक और 2 अंक हासिल किए. स्कोर 11-0. अतिशय सुंदर कुस्ती चालू आहे. हिंद केसरीची खुला गटातली कुस्ती, सायंकाळच्या सत्रातली पहिली कुस्ती. शाबाश. फिर से एक ही रिपोर्ट वहीं पे डबल लेग अटैक करते हुए 2 अंकों की बढ़त बना ली और टेक्निकल सुपेरिटी. सुदर्शन पाटिल महाराष्ट्र रेड पट्टी में आ जाइए. आणि समाप्त रही कुश्ती में अनिरुद्ध कुमार दिल्ली के पहलवान विजय रहे. भारत केसरी पहलवान सत्येंद्र पहलवान जी आपका भी यहाँ पे हार्दिक स्वागत है. अर्जुन अवार्डी ओलंपियन